तुमची मुलं 10वी किंवा 12वीला असतील तरी बातमी तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षांसाठी परीक्षा केंद्र मिळणार का, परीक्षेसाठी आवश्यक कर्मचारी मिळणार का, तसंच यंदाच्या बोर्ड परीक्षा वेळेत आणि निर्विघ्नपणे पार पडणार का, असे अनेक प्रश्न सध्या समोर येत आहेत। कारण राज्यभरातल्या शिक्षण संस्था चालक हे 10वी 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। वर्षानुवर्ष रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचं शिक्षकेतर अनुदान, या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था या डबघाईस आल्यात। या मागण्या पूर्ण होईपर्यंत बोर्ड परीक्षांसाठी केंद्र म्हणून इमारती देणार नसल्याची भूमिका संस्था चालकांनी घेतली आहे। सोबतच सरकारने बळजबरीने शाळा ताब्यात घेऊन परीक्षा केंद्र उभारण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शाळांना कुलूप लावू, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिलेला आहे। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपण पाहूया। राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा अगदी तोंडावर आलेल्या आहे आणि अवघ्या काही आठवड्यानंतर त्या परीक्षांना सुरुवात होणार आहे। मात्र त्यापूर्वी जे शिक्षण संस्थांचा जो महामंडळ आहे त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या परीक्षांसाठी आम्ही आमची इमारत आणि आमचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणार नाही, आम्ही परीक्षांवर बहिष्कार घालू, अशा पद्धतीचा एक सरकारला इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत महामंडळचे रवींद्र फडणवीस सर आहेत। सर, नेमकं हा इशारा कशासाठी? कारण असं आहे याचं की गेल्या 10 वर्षापासून आम्ही आमचे काही प्रलंबित प्रश्न शासनासमोर मांडतो आहे, पण शासन त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। त्यांना कोणत्याही पद्धतीने अनुदानित शिक्षण संस्थांचं कंबरडं मोडायचं आहे। शासनाला शालेय शिक्षण असो नाही तर उच्च शिक्षण असो यातनं आपला हात बाहेर काढून घ्यायचा आहे। राईट टू एज्युकेशन जरी झालं असलं तरी राईट टू एज्युकेशन बरोबर नुसता राईट नाही आहे, पोरांना शिक्षणाचा हक्क नाही आहे, तर क्वालिटी एज्युकेशनचा हक्क आहे त्यांना, आणि या क्वालिटी एज्युकेशनकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। त्यासाठी लागणारं आर्थिक सहाय्य मदत ते आम्हाला उपलब्ध करून देत नाही। वारंवार त्यांना विनंती केल्यानंतरही ते आमची कुचंबणा करतात आहे। गेल्या 12 वर्षापासून साधारणतः 70,000 शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत। अतिरिक्त शिक्षकांचा मोठा प्रश्न महाराष्ट्रात उभा आहे, रिक्त जागांचा प्रश्न उभा आहे, तरीही शासन यावर कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही आहे। आमचे शिक्षण मंत्री रोज काहीतरी अनाउन्समेंट करतात की या तारखेपासून शिक्षकांची भरती सुरू होणार आहे, त्या तारखेपासून कोर्टाने त्यांना विचारल्यानंतर कोर्टाला कळवण्याकरता काही अधिसूचना त्यांना देऊन टाकतात आणि कोर्टाची आणि लोकांची दिशाभूल ते सातत्याने करत आहेत। आणि त्यामुळे आम्हाला अल्टिमेटली हा इशारा द्यावा लागला की आम्ही कोणत्याही पद्धतीने या वयाच्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा होऊ देणार नाही। आता शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्यामध्ये चर्चा होऊन निकट भविष्यामध्ये काही तोडगा निघते का, यावरच परीक्षेचा भवितव्य अवलंबून राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।